नमस्कार मंडळी, कसे आहात? काल भाऊबीज होती म्हणून दीदीला गिफ्ट घेण्यासाठी चाललो कराड मार्केटला. तसं तर काय घ्यायचं ते ठरलेलं होतं, पण तिच्या आवडीचं असलं की कसं बरं असतं म्हणून तिलाच घेऊन चाललोय. कुर्ती पॅन्ट सेट बघत होतो, त्यात त्या दादांनी एक 3 पीस सेट दाखवला. तो तिने ट्राय केला, छान दिसत होता मेहंदी कलरमध्ये. मग तोच घेतला, आवडला तिला तर. तिथून आम्ही आलोय संगमवर. यामध्ये लहानपणी खेळायचं राहूनच गेलं. तुम्ही खेळलात का? कमेंट करून नक्की सांगा. संगमवर लहान मुलं तर एन्जॉय करतातच, पण मोठ्यांसाठी पण खाऊ गल्ली आहे. गार्डनमध्ये बसून मस्तपैकी खाणं पिणं, फोटो सेशन सगळं काही होतं. घोडागाडी आहे, 4 व्हीलर, छोटी गाडी आणि बरंच काही खेळण्याचे स्टॉल सुद्धा आहे. ऊन लागत होतं म्हणून तिने स्कार्फ बांधला होता तोंडाला. आता ती प्रॉपर पुण्याची झाली आहे. गार्डनच्या जवळच म्हातारीचे केसवाला दिसला. बुड्डी के बाल, तुम्ही काय म्हणता याला? नक्की सांगा. दीने एक पॅकेट घेतलं. ढगाळ वातावरण होतं, पण संगमवर कसं छान वाटत होतं. पाणी बरंच कमी होतं नद्यांना. छोट्या मुलांचं गाडीवरती मज्जा चाललेली. ही वाळूमध्ये आणि रोडवर पण गाडी चालवता येते. नजर जरा इकडे तिकडे फिरवली तर आकाश पाळणा दिसला. बसायची खूप इच्छा झाली, पण चालू नव्हता. रात्री होणार होता चालू. बाकीचे पण बरेच काय काय गेम दिसत होते. आकाशात ढग कसे दाटून आलेत बघा ना. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असं वातावरण होतं. आम्ही तिघं एकत्र असलो की खूप मज्जा मस्ती चालू असते, हसणं खिदळणं. खूप महिन्यानंतर असं तिघं जण आलं होतं कराडमध्ये. मज्जा आली खूप. म्हटलं गार्डनमध्ये थोडंसं फेरफटका मारावा, थोडंसं चालावं. इथे आत्ताच काही महिन्यापूर्वी घोणस जातीचा साप मिळाला होता, तेव्हापासून आलोच नव्हतो इथे. पण ही गर्दी बघून तुम्हाला कळालंच असेल की लोक कधीच विसरून गेलेत की असं काही झालेलं इथे. झाडांवर वटवाघळं बसलेले असतात आणि रात्रीचे बाहेर पडतात. दिवसभर त्यांचा आवाज तसा चालूच असतो. संगमावर बरीच मंदिरं आहेत, फूड स्टॉल सगळं काही, त्यामुळे सणाला पण इथे गर्दी असते. गार्डनमध्ये जाऊन खाण्यापिण्याची मजा, फोटो सेशन करण्याची मजा, त्यामुळे फॅमिली इथे येणं बरंच प्रिफर करतात. निघत होतो तिथून तेवढ्यात लक्ष बोर्डकडे गेलं, कृष्णाई फन मॅजिक. आत बरेच गेम्स होते. सगळं काही रात्री चालू असणारच आहे. आता काहीच चालू नव्हतं. आकाशपाळणा होता, ट्रेन होती, बाकी पण बरेच सारे खेळ होते, गेम होते. हे उड्या मारायचं पण होतं, ट्रेन पण होती. चला मिनी ब्लॉग इथेच संपवते. ह्याचा अर्धा पार्ट येईल लवकरच. आतापुरतं बाय बाय, काळजी घ्या.